पँगॉंग लेक पुढे चायनामध्ये जातो. सहिष्णुता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही कोणावर अटॅक करत नाही. आमचे मात्र लचके तोडतात. असं आहे. कारगिल मेमोरियलमध्ये हट ऑफ रिमेंबरन्समध्ये एक सगळ्यात शेवटी एक छोटीशी खोली आहे. तिथे 1500 सैनिकांचे छोटे छोटे फोटो लावले. ते सगळे धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे फोटो आहेत. ते बघताना असं मन खिन्न होतं, गरगरतं, सुचत नाही काय करावं ते. तुम्ही इंट्रोवर्ट होता, तिथून बाहेर पडता तर तिथे सैनिकांची पत्रं लिहिलेली आहेत त्यांच्या प्रियजनांना. अगदी 22 वर्षाच्या एज ग्रुपपासून जे ते सैनिक आहेत, वेगवेगळ्या कॅडर्सचे अधिकारी पण आहेत त्यामध्ये. काय योगायोग बघा, मागच्या वर्षी आम्ही अंदमान ट्रिप केली आणि तेव्हा आम्ही सेल्युलर जेलला एक दिवस पूर्ण घालवला जवळजवळ. सावरकरांची ती खोली आम्ही बघितली. काय होतं हो ते. अगदी 20-22 वर्षापासूनचे सगळे स्वातंत्र्य सेनानी तिथे खितपत होते, यातना भोगत होते देशासाठी. हे सगळं बघून, ऐकून, वाचून आपल्याला असं नक्की वाटतं की अरे आपण किती किड्यामुंगीसारखं आयुष्य जगतोय. आपला उपयोग काहीच नाही आहे, ना देशाला, ना समाजाला, ना कुठल्या कॉजला. आपण फक्त आपलं स्वतःचं बघतोय, दुसरं आपण काही बघत नाही आहे. खरंच जरूर कारगिल मेमोरियलला, अंदमानला व्हिजिट करा. जय हिंद.